भूसंपादन विधेयकात सुधारणा करण्यासाठी यापुढे कोणतीही परवानगी देणार नाही, केंद्रीय शहर विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांचं प्रतिपादन। देशभरात यावर्षी 24 दशलक्ष टनांपेक्षा जास्त साखर उत्पादन। आखाती देशांमधून येणाऱ्या धुळीमुळे राज्याच्या काही भागात पिकं आणि फळबागांवर परिणामाची शक्यता। आणि पाणी वापर संस्थांच्या कामकाजात आता कृषी अधिकाऱ्यांचा समावेश। नमस्कार, कृषी वार्ता या बातमीपत्रात मी पूजा काळे आपलं स्वागत करते। जाणून घेऊया कृषी विषयक सविस्तर वृत्त। भूसंपादन विधेयकात सुधारणा करण्यासाठी यापुढे कोणतीही परवानगी दिली जाणार नाही, असं संसदीय कामकाज आणि शहर विकास मंत्री एम व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे। हैदराबाद इथं ते एका वृत्तसंस्थेशी बोलत होते। केंद्र सरकारनं आवश्यक त्या सुधारणा केल्या असून येणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सरकार तयार असल्याचंही त्यांनी सांगितलं। जर काही महत्त्वपूर्ण सूचना असतील तरच त्यांचा विचार केला जाईल, असंही ते म्हणाले। सरकार हे विधेयक पुन्हा लोकसभेत मांडेल आणि संसदेचे सर्व सदस्य त्याला पाठिंबा देतील, तसंच दोन्ही सभागृहात भूसंपादन विधेयक संमत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। या विधेयकावर ठोस चर्चा व्हावी आणि सरकार त्यासाठी तयार असल्याचं ते म्हणाले। देशभरात गेल्या मार्च अखेरपर्यंत 24 दशलक्ष टनांपेक्षा जास्त साखरेचं उत्पादन झालं आहे। इस्मा अर्थात भारतीय साखर कारखानदारांच्या संस्थेनं ही माहिती दिली आहे। साखर उत्पादनात महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश ही राज्य आघाडीवर आहेत। देशातला गाळप हंगाम आता अंतिम टप्प्यात आला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 3.5 दशलक्ष टन जास्त साखर उत्पादन झालं आहे, अशी माहिती इस्मानं दिली आहे। गेल्या काही काळापासून आखाती देशांमधून येणाऱ्या धुलीकणांच्या प्रभावामुळे राज्यात धुळीच्या वादळाचं सावट आलं आहे। या वादळामुळे कोकण तसंच मध्य महाराष्ट्राचा काही भाग प्रभावित होणार आहे। दूषित धूळग्रस्त वातावरणामुळे उन्हाळी पिकं तसंच फळबागा आणि प्राणी पक्ष्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे। उन्हाळी पिकं आणि फळबागांवर धूळ साचल्यानं रोग आणि किडीचा वाढ जास्त प्रमाणात होण्याची शक्यता आहे, असं मत कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे। धूळग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांनी पिकांचे निरीक्षण करून आवश्यकता असेल तरच बुरशी आणि कीडनाशकांचा वापर करावा, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे। राज्यातल्या पाणी वापर संस्थांकडून पाण्याचा परिणामकारक आणि योग्य उपयोग करण्याच्या दृष्टीने या संस्थांना संपूर्ण कृषीविषयक मार्गदर्शन करण्यासाठी राज्य सरकारनं कृषी अधिकाऱ्यांना सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे। जलसंपदा विभागानं याबाबतचे परिपत्रक जारी केलं आहे। पाणी वापर संस्थेच्या सर्व सदस्यांना कृषीविषयक संपूर्ण मार्गदर्शन, विविध योजनांची आणि प्रशिक्षणाची माहिती आणि कृषी विभागामार्फत प्रसिद्ध होणाऱ्या माहिती पुस्तिका उपलब्ध करून देण्याचं काम कृषी अधिकारी करतील। राज्यातल्या जलसंपदा प्रकल्पांच्या लाभक्षेत्रात अनेक पाणीवापर संस्था कार्य करत आहेत। प्रकल्प क्षेत्रातली सिंचन क्षमता आणि तिचा प्रत्यक्ष वापर यातली तफावत भरून काढण्याचं काम या संस्थांच्या माध्यमातून होत असतं। या संस्थांना कृषीविषयक मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञांचा अभाव लक्षात आल्यानं राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे। राज्यातल्या दुष्काळी भागातल्या सिंचन योजना बंद असून त्या लवकरात लवकर सुरू होण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे नजीकच्या काळात शिष्टमंडळ नेलं जाईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिली। सांगली जिल्ह्यातल्या कवठे महाकाळ इथल्या निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते। या मतदारसंघातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुमनताई पाटील यांच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडण्यात कोणतीही अडचण राहणार नाही, असं आश्वासन पवार यांनी यावेळी दिलं। फक्त 25,000 रुपये इतक्या कमी भांडवलाच्या जोरावर भरपूर उत्पन्न मिळवून देणाऱ्या वन्य रेशीम उत्पादनाच्या व्यवसायाला शासनानं 75% अनुदानही मिळतं। शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागानं विद्यापीठात हा प्रयोग यशस्वी केला असून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेकडो कुटुंबांना रोजगाराचा नवीन पर्याय मिळाला आहे। विदर्भात तुतीच्या अळ्यांपासून रेशीम धागे निर्माण केले जातात। रेशीम धागा 4 प्रकारे तयार केला जातो। यापैकी टस्सार रेशीम प्रयोग पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात केला जाऊ शकतो। ही बाब शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागानं सिद्ध करून दाखवली आहे। रेशीम शेती ही शेती अशी आहे की त्याच्यामध्ये तुतीचं उत्पादन शेतामध्ये होतं आणि त्याचे जे काही कोश असतात ते कोश हे बंद जागेमध्ये असतात, त्यामुळे त्याला कुठलाही परिणाम होत नाही
अगदी 5% सुद्धा त्याच्यातून या लहरी निसर्गाचा परिणाम त्या शेतकऱ्यावर होत नाही. या प्रयोगासाठी टसार पतंगाची अंडी अर्जुन, ऐन, बोरी आणि बदामाच्या झाडावर सोडण्यात आली. त्यातून मिळालेल्या अळ्यांच्या कोशापासून सुमारे 700 ते 1000 मीटर धागा मिळाला. वर्षातून 3दा अशी रेशीम निर्मिती केली जाते. एका कोशातून सुमारे 1 ते 2 ग्रॅम वजनाचा धागा निघतो. या धाग्याला यांत्रिक उपकरणानं बळकट करून पक्क्या नैसर्गिक धाग्यात रूपांतर केलं जातं. या धाग्याचं रीरिलिंग करून 150 सेंटीमीटर व्यासाची 60 ग्रॅमची लडी तयार केली जाते. ही लडी सुमारे 4 ते 4.5 हजार रुपये किलोप्रमाणे वस्त्र व्यावसायिक विकत घेतात. या व्यवसायासाठी पश्चिम महाराष्ट्रातलं वातावरण अत्यंत पोषक असल्यानं बेरोजगार आणि महिलांना शिवाजी विद्यापीठातर्फे प्रशिक्षण दिलं जाणार आहे. म्हणून अनेक बेरोजगारांना या रेशीम उत्पादन व्यवसायामुळे रोजगाराची नवीन संधी मिळणार यात शंका नाही. गेल्या आर्थिक वर्षातल्या कृषी आणि यंत्रमागधारक वीज ग्राहकांच्या वीज पुरवठ्याच्या दरातल्या अनुदानेसाठी 400 कोटी 50 लाख रुपये राज्य सरकारने नुकतेच महावितरण कंपनीला दिले आहेत. अनुदानासाठीचा हा शेवटचा हप्ता होता. गेल्या वर्षात वीज दरातल्या सवलतीपोटी सरकारनं एकूण 10.5 कोटी रुपये महावितरणाला दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसह यंत्रभागधारकांनाही काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. गेल्या काही महिन्यात झालेल्या अवकाळी पावसानं रत्नागिरी जिल्ह्यात आंब्याचं उत्पादनक्षम लागवडीच्या 34% तर काजूचं उत्पादनक्षम लागवडीच्या 12% इतकं नुकसान झालं आहे. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकतंच नुकसानग्रस्त भागात जाऊन माहिती घेण्याचं आणि पंचनाम्याचं काम पूर्ण केलं आहे आणि त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला आहे. पाहुयात बाजारभाव. जाणून घेऊया जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत. गहू कमाल दर 1525, किमान दर 1250, बाजरी 1350, 1325, ज्वारी 1250, 1150, हरभरा 3340, 3100, आलं 4500, 3200, कारलं 3500, 2500, कोबी 1600, लिंबू 4000, 2500 आणि केळी 425 आणि 300. बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या. पाहुयात हवामानाचा अंदाज. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडं राहील. या काळात विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे. जाणून घेऊयात राज्यातल्या प्रमुख शहराचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 32, किमान 25, पुणे 34 आणि 14, औरंगाबाद 36 आणि 22, नागपूर 40 आणि 21, सोलापूर 39 आणि 21 आणि नाशिक 33 आणि 19. हवामान विषयक अधिक माहितीसाठी www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. कृषीविषयक घडामोडी आमच्या या पत्त्यावर कळवा. निर्माता कृषी वार्ता, दूरदर्शन केंद्र वरळी, मुंबई 400030. ईमेल ID krishivarta.ddk.mumbai@gmail.com. याचबरोबर आजच्या कृषी वार्ता येथेच संपल्या. पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये. तोवर नमस्कार.